होण्याचं मुख्य कारण जिल्ह्यामध्ये आता मोठं परिवर्तन होत आहे. ज्यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केलं, अनेक वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केलं, अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व केलं, ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय खतगावकर साहेब, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौभाग्यवती मिनलताई खतगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये 23 तारखेला होत आहे. 23 तारखेला नरसी येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक, त्याबरोबर अनेक नेते मंडळी, सहकार मंत्र्यांनी ज्यांच्याकडे आपल्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी परवा दिली ते आपले शेजारचे बाबासाहेब पाटील, यासह अनेक पदाधिकारी, अनेक नेते मंडळी हे खतगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आहे. भव्य असा सोहळा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये माननीय खतगावकर साहेबांचा आणि दादा, मी दादा शब्द याच्यासाठी टाळालो की 2 दादा, आता 2 दादा झाले, त्याच्यामुळं दादांचा प्रवेश त्या दादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल, याची पूर्वकल्पना द्यावी यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी बोलतो. अंबर्डे साहेबांचा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा दादांचा प्रवेश होणार होता हे कोणतरी तुम्हाला चुकीचं सांगितलं. पण तेव्हा करायचं असतं तर मग आज करायची काय गरज होती, तेव्हाही झालं असताना. परंतु त्या भागामध्ये कार्यक्रम घेऊन प्रवेश करायचं होतं, त्याच्यामुळे ते थांबलं होतं. अनेक मान्यवर, आता मी तुम्हाला नावं सांगितलं तर लोक घरी जातील त्यांच्या, जाऊ नका म्हणून. त्याच्यामुळे थोडं काही गोष्टी सिक्रेट ठेवू द्या आम्हाला. हा, मित्र पक्षाच्या आणखी कोणालाही आम्ही प्रवेश दिलेला नाही. भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेल्याच लोकांना आम्ही प्रवेश दिला. अन्यथा काँग्रेस, राष्ट्रवादी तुतारी आणि उबाटा या कार्यकर्त्यांना आपण प्रवेश दिलेला आहे. खतगावकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. वसंतनगर आणि राजेंद्रनगर 2 राहणार नाहीत. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करू. आता 2 दादाचा पक्ष म्हणल्यावर आता तुम्ही असं समजा, पण आम्ही दादागिरी कधीच केली नाही. नाव दादा आहे, दादागिरीमुळे नाही. नाव दादा कार्यकर्त्यांना मायेची ऊब देणारा नेता म्हणून लोकांनी प्रेमाने दादा म्हणलेलं आहे. आणि आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये दादांचा प्रवेश झाल्यावर एक आमची विभागीय बैठक 4 जिल्ह्याची या ठिकाणी होईल आणि त्यानंतर इफ्तार पार्टीला आदरणीय अजितदादा आणि सर्व मान्यवर हे इफ्तार पार्टीला उपस्थित राहतील. त्यांना सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्तानं शुभेच्छा देतील आणि मग त्याच्यानंतर त्याचा कार्यक्रम संपेल. साहेब, एक प्रश्न आहे, तुम्ही ज्या पक्षाचा त्या पक्षाला 59 वाढवता,
5 वर्ष त्या पक्षाला सुधान येतो आणि मग नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती आपण दुसऱ्या पक्षात असतात, तिथं पुन्हा तुमचा विजय होतो, पुन्हा नवीन कार्यकर्त्यांची फळी जोडली जाते. म्हणजे या पक्षातून त्या पक्षाची फळी जोडत नेमकं थांबणार कुठं आहात तुम्ही? म्हणजे ना आता मी इथं थांबणार आहे. आता मला पण कळायला लागले, मी जिथं जातो तिथं माझं फर्स्ट टाइम आलं, सिनियरिटी कोणी काही काउंट करत नाही. आता सिनियरिटी काउंट करण्यासाठी इथून काही बाहेर जायची इच्छा नाही. आणि तसंही मी भारतीय जनता पक्षातून स्वतःहून बाहेर गेलो नाही. त्यांची राजकीय ॲडजस्टमेंट, पण माझा एक स्वभाव आहे की मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी इमानदारीनं आणि प्रामाणिकपणानं काम करतो की तो पक्ष वाढला पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी वाढवणं ही जबाबदारी स्वीकारून वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. सर, मागच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला प्राधान्य दिलं असल्याची मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांची चर्चा. इथं जातीवादाचा काही विषय नाही आहे. सगळ्याच समाजाच्या, कारण अजितदादांची राष्ट्रवादी समाजवादी विचारधारेच्या याच्यावर चालणारी. नवाब मलिकासारखा एक नेता तिथं नेतृत्व करतोय, त्याच्यामुळं जातीवादाचा विषय नाही आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला 2 MLC मिळाल्या, त्याच्यातली 1 MLC मुस्लिम समाजाला देणारा पक्ष हा दादांचा राष्ट्रवादी आहे. त्याच्यामुळं इथं एखाद्या कार्यकर्त्याची नेमणूक करायची राहिली असेल तर त्याचा अर्थ वेगळा काढायची गरज नाही. सर, आता दुसरे आणखीन एक दादा आले होते, सुरेश दादा, म्हणजे ते पण पक्षामध्ये येणार, म्हणजे ते दादांचा पक्षच आपल्याला बघायला मिळणार आहे. ते माझ्याकडे काही कामाच्या निमित्तानं मला भेटायला आले, पण योगायोग त्यांना कदाचित पत्रकार परिषद आहे हे माहिती नसावं, पण एक जोडे तर काही होऊ शकते ना. दादांना पद देतो म्हणणं किंवा देण्या इथपर्यंतचा मी मोठा कार्यकर्ता नाही. मी अगोदरही सांगितलं की ती ज्येष्ठ नेते आहे. त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून अजितदादांचे सगळ्यांचे संबंध आहेत. मी फक्त एक आग्रही कार्यकर्ता आहे की दादांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला आमच्यासोबत आलं पाहिजे, ही भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. तर काही निष्क्रिय पदाधिकाऱ्यावर कारवाई करणार आहे का? आता निष्क्रिय पदाधिकारी त्याची व्याख्या कशी करावी मला ते काही कळलं नाही. पक्ष संघटन वाढवत नाही, पक्ष संघटन वाढवत आहेत. कसं आहे, इंजन जसं बसलं तसं डबे पळतात. एखाद्या वेळेस इंजन कमजोर असेल तर डबे पळाले नसतील. आता इंजन डबल इंजन झाले. आता हे तुम्हाला बघा ना, त्याच्यामुळे जी स्पीड पाहिजे तुम्हाला ती स्पीड दिसून येईल. आम्ही पळालो की ते पळतील. जिल्ह्यात राष्ट्रवादीची अन्य कोण्या पक्षासोबत स्पर्धा आहे का फक्त आपल्या पक्षासोबत? आमची कोणाच्याही सोबत स्पर्धा नाही. आमचा पक्ष जिल्ह्यात नंबर 1 झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे.